Hello students, Dr. Bapuji Salonke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. Today we are going to complete with a practical number 6. The title of this practical is Draft a Complaint Letter on Given Topic. Let us go forward and look at the points which are necessary to keep in mind when you are trying to draft a complaint letter. First of all, we'll look at an introduction. If you look at the slide, you will have 2 points. One by one, I'll read the point and explain the same point to you. Look at the first point. One must be careful in the business world as sometimes things go wrong, and when things go wrong, the aggravated party will complain. ह्याचा अर्थ काय आहे? तर बिझनेस करत असताना, बिझनेस वर्ल्डमध्ये वावरत असताना बऱ्याच वेळेला काही गोष्टी चुकतात. आणि ज्यावेळी ह्या गोष्टी चुकतात त्यावेळी जी ॲग्रिवेटेड पार्टी जी आहे ती कंप्लेंट करते. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची झाली किंवा तुम्ही जर ऑर्डर प्लेस केलेला असाल आणि ती चुकीची आली तर आपण काय करतो? कंप्लेंट करतो. लुक ॲट द सेकंड पॉइंट. देर आर ओकेजन्स व्हेन यू ॲज अ बिझनेसमन टू विल हॅव टू कंप्लेंट. मग बऱ्याचशा वेळेला अशा काही घटना घडतात ज्यावेळी तुम्ही स्वतः बिझनेसमॅन म्हणून काय करता? कंप्लेंट करता. सो लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द पॉइंट्स which are there when you are trying to draft a complaint letter. Here in this slide, some of the situations are provided when you will need to complain. Now let us look at the points. ह्या स्लाइड मध्ये काय दिलंय तर अशा काही सिच्युएशन्स दिल्या ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट करता किंवा कंप्लेंट करण्याची तुम्हाला गरज वाटते. लेट अस लुक ॲट द पॉइंट्स वन बाय वन. आय विल रीड द पॉइंट and will explain the same point for you. Look at the first point. Poor quality or improper quantity of goods received. So when you will try to complain, कधी तुम्ही कंप्लेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यावेळी तुम्ही जे प्रोडक्ट्स किंवा तुम्ही ज्या वस्तू मागवल्यात त्यांची क्वालिटी कमी आहे आणि क्वांटिटी इम्प्रॉपर आहे. म्हणजे तुम्ही समजा 20 का मागवले होते, 20 वस्तू मागवल्या होत्या आणि तुम्हाला 15 मिळाल्या, म्हणजे इम्प्रॉपर क्वांटिटी. त्याच्यानंतर पुअर क्वालिटी, तुम्ही ज्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स मागवले होते त्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स तुम्हाला नाही मिळाले, त्यावेळी तुम्ही काय करता? कंप्लेंट करता ॲज अ कस्टमर. सेकंड, गुड्स अरायव्हिंग लेट. आता तुम्ही एक पर्टिक्युलर शेड्यूल देता की ह्या शेड्यूल पर्यंत आम्हाला ह्या वस्तू किंवा हे प्रोडक्ट्स आम्हाला ह्या पत्त्यावर मिळाले पाहिजेत आणि तेवढ्या त्या वेळेत जर नाही मिळाले तर तुम्ही काय करता? कंप्लेंट करता किंवा कंप्लेंट लेटर लिहिता. त्याला आपण म्हणतो गुड्स अरायव्हिंग लेट. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे गुड्स अरायव्हिंग इन अ डॅमेज्ड कंडिशन. मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट हॅपन्स, द गुड्स यू रिसीव दे फाउंड इन अ डॅमेज्ड कंडिशन. आता काय होतं मग ज्यावेळी तुम्ही एखादी वस्तू किंवा प्रोडक्ट मागवता आणि ते तुम्हाला ज्यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचतं त्यावेळी ते डॅमेज्ड कंडिशन मध्ये असतं, त्यावेळी तुम्ही कंप्लेंट करता. नेक्स्ट पॉइंट, डिफेक्टिव्ह पॅकिंग. मोस्ट ऑफ द टाइम यू डू कंप्लेंट रिगार्डिंग द पॅकिंग. पॅकिंग जे आहे वस्तूंचं, जे तुम्ही ज्या पद्धतीचं ऑर्डर केलं होतं त्या पद्धतीचं नाही मिळालं तर आपण त्याला डिफेक्टिव्ह पॅकिंग म्हणतो. मग अशा केसेसमध्ये सुद्धा आपण कंप्लेंट करतो. देन गुड्स डिफरिंग फ्रॉम द सॅम्पल. आता गुड्स डिफरिंग फ्रॉम द सॅम्पल म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही एखाद्या वस्तूची जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर प्लेस करत असता त्यावेळी तुम्ही एखादं सॅम्पल पहिल्यांदा बघता आणि मग ठरवता की आपण ही ऑर्डर प्लेस करणार आहे. मग त्या सॅम्पल पेक्षा जर ऑर्डर वेगळी असेल तर आपण काय म्हणतो? गुड्स डिफरिंग फ्रॉम द सॅम्पल. मग आपण अशा कंडिशन मध्ये कंप्लेंट करतो. द नेक्स्ट पॉइंट, गुड्स डिफरिंग फ्रॉम दोज स्पेसिफिकली ऑर्डर. आता तुम्ही स्पेसिफिकली एखादी वस्तू ऑर्डर करता आणि काय होतं तर त्याच्यापेक्षा वेगळी ऑर्डर तुम्हाला मिळते. अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपण काय करतो? वी डू ड्राफ्ट कंप्लेंट लेटर. नेक्स्ट पॉइंट इज हायर प्राइस. मोस्ट ऑफ द टाइम यू थिंक अबाउट द प्राइस और द मनी यू आर गोइंग टू पे. आपण काय करतो? तुम्ही जे पैसे पे करणार आहात त्याच्यावर तुमचा जास्त फोकस असतो एक कस्टमर म्हणून, आणि तुम्ही ज्या प्राइसचे तुम्ही प्रोडक्ट्स मागवले होते त्याच्यापेक्षा जास्त प्राइसची तुम्हाला प्रोडक्ट मिळाले किंवा बिल मिळालं तर तुम्ही काय करता? कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करता. सो दीज आर सम ऑफ द कंडिशन्स और सिच्युएशन्स व्हेन यू विल हॅव टू कंप्लेन अबाउट द पर्टिक्युलर पॉइंट. आता आपण काय करतो? हे वेगवेगळे सिच्युएशन्स आपण बघितले ज्यावेळी आपण कंप्लेंट करतो किंवा कंप्लेंट लेटर
ड्राफ्ट करतो. नाउ लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द नेक्स्ट पॉइंट्स. These four are the next points when you will need to draft complaint letter. आता अजून 4 पॉइंट्स राहिलेत जिथे आपण काय करतो तर कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करतो किंवा कंप्लेंट करतो. लुक ॲट द फर्स्ट पॉइंट इन दिस स्लाइड. मिस्टेक इन बिल और इनवॉइस. आता बऱ्याच वेळा काय होतं, बिल मध्ये मिस्टेक आढळते तुम्हाला किंवा इनवॉइस मध्ये मिस्टेक आढळते, त्यावेळी तुम्ही काय करता तर कंप्लेंट करता. देन पुअर सर्व्हिस डिसकर्टसी शोन बाय स्टाफ ऑफ सेलर. तुम्हाला जी सर्व्हिस मिळालेली आहे ती इतकी प्रॉपर नव्हती, त्याला आपण पुअर सर्व्हिस म्हणतो. किंवा डिसकर्टसी शोन बाय स्टाफ ऑफ सेलर. सेलर म्हणजे वस्तूचा विक्रेता जो आहे त्याचा जो स्टाफ आहे त्याच्याकडून तुम्हाला जर डिसकर्टसी जाणवली असेल तर तुम्ही काय करता, त्या पर्टिक्युलर पार्टीला कंप्लेंट लेटर पाठवता. देन रिमाइंडर्स फॉर पेमेंट्स. मोस्ट ऑफ द टाइम्स complaint letters are drafted to remind about payments to be received. बऱ्याच वेळेला काय होतं तर पेमेंट्स तुम्हाला जे मिळायचं असतं किंवा मिळावंसं असं वाटत असेल त्यावेळी तुम्ही काय करता, रिमाइंडर्स देता. आणि रिमाइंडर्स बऱ्याच वेळेला आपण कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करून सुद्धा देतो. देन लास्ट पॉइंट, गुड्स डिलिव्हर्ड टू द रॉंग पार्टी और प्लेस. बऱ्याच वेळेला काय होतं, बाय मिस्टेक तुमची ऑर्डर दुसऱ्या कुठल्या तरी पार्टीला डिलिव्हर केली जाते. तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला त्या पार्टीची जर ऑर्डर मिळाली तर तुम्ही काय करता, कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करता. तुम्ही सांगता की ही आमची ऑर्डर नाहीये, तुम्ही बाय मिस्टेक ही पाठवलेली आहे आमच्याकडे. त्याला आपण म्हणतो गुड्स डिलिव्हर्ड टू द रॉंग पार्टी और प्लेस. सो दीज आर सम ऑफ द मोर सिच्युएशन्स व्हेन यू विल नीड टू ड्राफ्ट कंप्लेंट लेटर. Now let us go forward and look at the remaining points which are related to the same point, that is drafting a complaint letter. This particular slide provides you with the most important point which we need to discuss in this particular presentation, that is how to write a letter of complaint. आता आपण मगाशी बघितलं की आपण कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करत असताना कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये ते ड्राफ्ट करतो. आता इथं आपण काय बघणार आहे, मग हे लेटर ऑफ कंप्लेंट जे आहे किंवा कंप्लेंट लेटर जे आहे ते ड्राफ्टिंग त्याचं कसं करायचं, कसं ड्राफ्ट करायचं किंवा ते ड्राफ्टिंग करत असताना कुठले कुठले पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे ते आपण आता इथं डिस्कस करणार आहे. लेट अस लुक ॲट द फर्स्ट पॉइंट. मेक शुअर दॅट अ लेटर ऑफ कंप्लेंट इज ॲड्रेस्ड टू द प्रॉपर पर्सन और डिपार्टमेंट. आता ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करता आणि ते पाठवणार असता त्यावेळी तुम्हाला एका गोष्टीची खात्री करायची की तुम्ही त्या ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे तुम्हाला किंवा ज्या डिपार्टमेंटला पाठवायचं आहे त्याच डिपार्टमेंटला त्याच व्यक्तीला तुम्ही ते लेटर ऍड्रेस करताय का हे लक्षात घ्यायचंय. देन द सेकंड पॉइंट, इट्स पर्पज इज नॉट टू स्टार्ट अ क्वारल बट टू पॉइंट आउट मिस्टेक्स, सो द टोन ऑफ द लेटर मस्ट बी फर्म अँड पोलाइट. आता कंप्लेंट लेटर ड्राफ्टिंग करत असताना किंवा कंप्लेंट लेटर पाठवत असताना आपल्याला भांडायचं नाहीये. आपल्याला काय करायचं, जी मिस्टेक झालेली आहे ती आपल्याला पॉइंट आउट करायची. मग त्यावेळी तुमच्या बोलण्याचा टोन म्हणजे तुमच्या लिहिण्याचा टोन हा फर्म असला पाहिजे आणि पोलाइट सुद्धा असला पाहिजे. लेट अस लुक ॲट द थर्ड पॉइंट. इट मीन्स द लेटर ऑफ कंप्लेंट मस्ट बी कन्साइज, कंप्लीट अँड फर्म विदाउट बीइंग रूड. आता मी मगाशी म्हणाले तसं आपल्याला रूड बिहेवियर नाही करायचं. आपल्याला ते लेटर कंप्लीट तर करायचंच आहे. तुमचा टोन फर्म असलाच पाहिजे, तुम्ही ठाम असला पाहिजे तुमच्या बोलण्यावर. आणि कन्साइज म्हणजे थोडक्यात तुम्हाला ड्राफ्टिंग करायचंय. लेटर ऑफ कंप्लेंट शुड नॉट बी टू मच लेंथी अँड इट शुड नॉट बी टू मच शॉर्ट. यू शुड प्रोव्हाइड ऑल नेसेसरी डिटेल्स अँड यू शुड कीप द लेटर ॲज कन्साइज ॲज पॉसिबल. तुम्हाला जेवढं शक्य होईल तितकं कन्साइज ते ठेवायचंय आणि तुम्हाला ते ड्राफ्टिंग करायचं आहे कंप्लेंट लेटरचं. नाउ नेक्स्ट पॉइंट, इनवॉइस नंबर्स अँड ऑर्डर नंबर्स मस्ट बी प्रॉपरली कोटेड. आता ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट लेटर करत असता ही कंप्लेंट लेटरची जी स्टेप आहे ती ऑर्डर लेटर नंतर येते. म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची ऑर्डर प्लेस करता आणि ती ऑर्डर रिसीव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही फॉल्ट आढळला तर तुम्ही कंप्लेंट करता. मग ऑर्डर नंबर्स असतात, इनवॉइस नंबर्स असतात, ते तुम्ही प्रॉपरली कोट केले पाहिजेत. कारण त्याच्यावरूनच तुमची कंप्लेंट कुठल्या गोष्टीबाबत आहे हे त्या पर्टिक्युलर पार्टीला कळणार आहे. सो यू शुड टेक केअर अबाउट द इनवॉइस नंबर्स अँड ऑर्डर नंबर्स यू आर इन्क्लुडिंग in your complaint letter. Now let us go forward and look at the remaining points which are again related to the same point.
that is drafting a letter of complaint. Here in this slide you will get the information about what are the most important points you should include in a complaint letter. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट लेटरचं ड्राफ्टिंग करत असणार आहे त्यावेळी कुठले कुठले पॉइंट जे खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्ही इन्क्लूड केलेच पाहिजेत हे आपण आता इथं बघणार आहे. Now let us look at the slide. The letter of complaint should provide full details such as, आता तुमचं जे लेटर ऑफ कंप्लेंट आहे त्यामधून फुल डिटेल्स प्रोव्हाइड झाले पाहिजेत. कुठले कुठले बघूया. लेट अस लुक ॲट द फर्स्ट पॉइंट ए, द डेट अँड टाइम ऑफ द ऑर्डर अँड डिलिव्हरी. आता तुम्ही ऑर्डर कधी प्लेस केली होती आणि तुम्हाला त्याची डिलिव्हरी कुठल्या तारखेला आणि कुठल्या वेळेला मिळालेली आहे हे तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. देन सेकंड, द नेचर अँड क्वांटिटी ऑफ गुड्स ऑर्डर और सर्व्हिसेस रिक्वायर्ड. आता तुम्हाला ज्या पद्धतीची किंवा ती क्वांटिटी जी आहे त्या प्रोडक्टची जे तुम्ही ऑर्डर केली होती ते तुम्ही मेन्शन करायचे. दॅट इज व्हॉट द नेचर अँड क्वांटिटी ऑफ गुड्स ऑर्डर. तुम्ही जे ऑर्डर केला होता त्याचं नेचर कसं होतं आणि क्वांटिटी त्याची किती होती. और सर्व्हिसेस रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही ज्या सर्व्हिसेस तुमची रिक्वायरमेंट होती ते मेन्शन करायचे, त्याचे डिटेल्स तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. नाउ द थर्ड पॉइंट, डिटेल्स ऑफ व्हॉट एक्झॅक्टली वेंट रॉंग अँड वेअर. आता ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करत असता त्यावेळी नक्की काय चुकलंय हे तुम्ही विदाउट गिव्हिंग लॉट ऑफ डिटेल्स यू शुड कीप द पॉइंट ॲज ब्रीफ ॲज पॉसिबल. मी काय म्हणते लक्षात येते का बघा. तुम्हाला नक्की काय चूक झाली आहे त्या पार्टीची आणि कुठं नक्की चुकलेलं आहे हे तुम्ही जितकं शक्य होईल तितकं थोडक्यातल्या थोडक्यात सांगायचंय. खूप डिटेल्स प्रोव्हाइड नाही करायचे, थोडक्यात तुम्ही ते सांगायचे. देन द नेक्स्ट पॉइंट, फोर्थ वन, that is D, nature of the loss of the letter writer. आता तुम्ही सांगा की तुम्हाला जी ऑर्डर मिळाली होती आणि तुम्ही आता जी कंप्लेंट करायला लागलाय त्याच्यामुळं जी काय गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळे तुमचा किती लॉस झालाय हे तुम्ही त्याच्यामध्ये थोडक्यात मेन्शन करायचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट, हाऊ बेस्ट द लेटर रायटर कॅन बी कॉम्पेन्सेटेड फॉर दिस लॉस. आता कॉम्पेन्सेशन ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये नुकसान भरपाई. आता तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट्स मागवले होते ते डॅमेज्ड कंडिशन मध्ये मिळालेत, त्याची क्वांटिटी इम्प्रॉपर आहे म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये मिळालेत किंवा प्राइस खूप वाढवली आहे तुम्ही. आम्ही अगोदर चौकशी केली होती त्यावेळी कमी होती प्राइस आणि आता तुम्ही खूप वाढवली. जी काय तुमची तक्रार आहे त्याच्याला तुम्हाला काय कॉम्पेन्सेशन तुम्ही एक्सपेक्ट करता ते तुम्ही सांगायचंय. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, जे प्रोडक्ट्स डॅमेज कंडिशन मध्ये मिळालेले आहेत ते रिप्लेस करून पाहिजेत, तुम्हाला तुमचे पैसे परत पाहिजेत, जे काही आहे ते तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे तुमच्या लेटर मध्ये. म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉम्पेन्सेशन. मीन्स हिअर द लेटर रायटर शुड एक्सप्लेन द नेचर ऑफ कॉम्पेन्सेशन. तुम्हाला कसं त्याचं कॉम्पेन्सेशन पाहिजे हे तुम्ही सांगायचं, ज्याला आपण नुकसान भरपाई असं म्हणतो. नाउ लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द नेक्स्ट स्लाइड. This particular slide provides us with one example. इथे एक example दिले. Look at the example. If you have ordered a new radio set which has proved to be defective, specify in your letter of complaint whether you want the item or set to be replaced, repaired, or if you want to be paid back. जसं मी मगाशी म्हणाले की तुमची जी कंप्लेंट आहे त्या कंप्लेंट लेटर मध्ये तुम्हाला जी कॉम्पेन्सेशन पाहिजे ते मेन्शन करायचंय. आता इथं सुद्धा तेच सांगितलंय की तुम्ही एक रेडिओ सेट ऑर्डर केला होता आणि तो तुम्हाला डिफेक्टिव्ह पोझिशन मध्ये मिळालेला आहे. मग आता तुम्ही काय करणार आहे, कंप्लेंट करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करणार आहे. मग ते ड्राफ्ट करत असताना तुम्हाला तो जो रेडिओ सेट आहे तो रिप्लेस करून पाहिजे, रिपेअर करून पाहिजे की तुम्हाला तुमचे पैसे परत पाहिजेत हे तुम्ही त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे. दॅट इज व्हॉट द नेचर ऑफ कॉम्पेन्सेशन यू ॲज अ कस्टमर वॉन्ट ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम. तुम्हाला कस्टमर म्हणून जे कॉम्पेन्सेशन पाहिजे, ज्या पद्धतीचं पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. इथं आपण एक एक्झाम्पल बघितलं. हिअर आवर प्रॅक्टिकल नंबर 6 हॅज कम टू एन एंड. विल स्टॉप हिअर बट I am going to attach one PDF file along with this PowerPoint presentation which you will have to write down on assignment pages as assignment number 6. लक्षात आलं. मी ह्या पर्टिक्युलर प्रेझेंटेशन बरोबर एक PDF फाईल पाठवणार आहे.
त्याच्यामध्ये जो क्वेश्चन आहे कंप्लेंट लेटरचा तो तुम्ही काय करायचं तुमच्या असाइनमेंट पेजेसवर लिहायचंय अलॉंग विथ द आन्सर. म्हणजे क्वेश्चन देणार आहे मी कंप्लेंट लेटरचा आणि त्याचा आन्सर म्हणजे ऍक्च्युअल कंप्लेंट लेटर सुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे. ते तुम्हाला असाइनमेंट पेजेसवर लिहायचं आहे. ह्याच्यातलं काहीही लिहायचं नाहीये. आपली असाइनमेंट आहे ड्राफ्टिंग अ कंप्लेंट लेटर. आणि कंप्लेंट लेटर कसं ड्राफ्ट करायचं हे आपण इथं सगळं डिस्कस केलं. तुमची ऍक्च्युअल असाइनमेंट फक्त कंप्लेंट लेटर इतकीच असणार आहे. ओके ओके, थँक यू. विल स्टॉप हिअर. In the next practical we are going to complete with our assignment number 7. आपण इथं थांबतोय. ठीक आहे. आता तुम्हाला मी मगाशी म्हणाले तसं परत एकदा मी सांगते की ह्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये हे सगळे डिटेल्स जे मी दिलेले आहेत ते फक्त कंप्लेंट लेटरचं ड्राफ्टिंग कसं होतं हे एक्सप्लेन करण्यासाठी मी दिलेले होते. तुमची ऍक्च्युअल असाइनमेंट मी ह्या प्रेझेंटेशन बरोबर एक PDF फाईल जी पाठवेन ती तुमची ऍक्च्युअल असाइनमेंट असणार आहे. which you will have to note down on assignment pages as assignment number 6. लक्षात आलं? Okay, we'll stop now and in the next practical will continue with the same, that is assignment number 7.